सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिका प्राथमिक मराठी मुलींची शाळा क्रमांक 24 सांगली या शाळेत जय हिंद वाहन प्रतिनिधी संघटना सांगली कार्यक्षेत्र महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमानाने सामाजिक बांधिलकी जपत हुशार व गरजू विद्यार्थ्यांना शालेय व शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम महानगरपालिका शाळेत आतापर्यंतचे विद्यार्थी शिकून मोठ्या उद्योग क्षेत्रात व अधिकारी या शाळेतून झाले आहेत। आज महापालिका शाळेची अवस्था बिकट असल्याने शाळेची पटसंख्या कमी होत आहे। महानगरपालिका यांचे दुर्लक्ष काय? गोरगरीब कुटुंबातील मुले शिकणार कुठे? आज विद्यार्थी वंचित म्हणून फिरत आहेत। महापालिकेने लक्ष घालून पटसंख्या वाढवून येणाऱ्या पिढीला चांगला प्रतिसाद मिळावा, त्यासाठी महापालिका शाळा सुधारण्यात गरज आहे। आज गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना जय हिंद वाहन प्रतिनिधी संघटना सांगली यांच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय व शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले। कार्यक्रमामध्ये सांगली शहर काँग्रेस अध्यक्ष राजेश नाईक, सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका नगरसेवक फिरोज पठाण यावेळी उपस्थित जय हिंद वाहन प्रतिनिधी संघटनांचे अध्यक्ष दादासो पाटील, उपाध्यक्ष गणेश पोळ, सेक्रेटरी जैनुद्दीन सुभेदार, माजी अध्यक्ष अंकुश केरीपाळे, संचालक समीर सोलापूर, शाहनवाज तांबोळी, नजीर हेरवाडे, अमित पाटील, संजय पाटील, वसंत नांद्रेकर, जग्गू वेल्हाळ, दिलीप मोरे, फारुख पटेल, रमेश चव्हाण यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांना वही, कंपास, शालेय साहित्य वाटप करण्यात आले। वाहन प्रतिनिधी संघटनाच्या वतीने त्यांनी एक चांगली सामाजिक बांधिलकी जपत महापालिकेच्या शाळेच्या मुलांना शालेय साहित्य वाटप करण्यासाठी इथे उपस्थित असलेले सर्व त्यांचे प्रतिनिधी, आमचे सहकारी मित्र फिरोजभाई पठाण, शाळेचे मुख्याध्यापक हजारे सर व सर्व स्टाफ आणि विद्यार्थी बंधूंनो, खरं म्हणजे महापालिकेचा पट बघितला तर फार कमी आहे, पण काही अशा सामाजिक संघटनेनंच ही पट टिकवून ठेवला म्हणलं तर वावगं ठरणार नाही। कारण चांगलं एक जय हिंद वाहन प्रतिनिधी चांगलं काम करायला लागले, गोरगरिबांच्यासाठी काम बघून हे करण्यासाठी जे प्रयत्न त्यांचे चालू आहे आणि मुलांना जे भविष्य घडवण्याचं काम करतात ते फार महत्त्वाचं आहे आणि अशा मुलांसाठी आपण करताय याबद्दल पहिला मी सर्व जय हिंद वाहन प्रतिनिधी जे पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या सर्वांचा कौतुक करतो। मी आमच्या महापालिकेच्या वतीने मी आभार मानतो। मुलांना तुम्ही नसताना तुम्ही करताय, फक्त अभ्यास चांगल्या पद्धतीने करा, पुस्तकाचा वापर चांगल्या पद्धतीने करा आणि चांगल्या पद्धतीने घेऊन चांगले मार्क पाडा, म्हणजे पुढे भविष्यात तुम्हाला उज्ज्वल भविष्य होईल। आणि सर्वांना मी परत एकदा शुभेच्छा देतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र संघटना सांगली आमच्या या संघटनेमार्फत आमचे मित्र समीरभाई यांनी सुचवल्याप्रमाणे आम्ही हा उपक्रम राबवित आहोत। जवळजवळ 2-3 दिवस झालं ही पटसंख्या बाकीच्या सगळ्या गोष्टी ह्या विचारात घेऊन मुलांना पुरेपूर जास्तीत जास्त काय देता येईल ते आमच्याकडून देण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत आणि अशीच यापुढे आमची कायम आपल्या शाळेसाठी मदत राहील असे मी तुम्हाला सगळ्यांना आश्वासन देतो व थांबतो। वाहन प्रतिनिधी संघटना सांगली यांच्या मार्फत आज आपल्या शाळेतील मुलांना वही वाटप व कंपास वाटप करणार आहेत, तर या संघटनेचा मी शाळेच्या वतीने आभार मानतो। आमच्या शाळेची थोडक्यात माहिती सांगतो साहेब। आमच्या शाळेचा गेल्या वर्षी पट 113 होता, आता यावर्षी जवळजवळ 130-135 पट झालेला आहे। आमच्या शाळेमध्ये सर्व उपक्रम वर्षभर राबवले जातात, त्याचबरोबर जे मुलं आहेत म्हणजे अतिशय गरीब मुलं आहेत, त्या गरीब मुलांना सुद्धा काही संघटनेमार्फत त्यांना कपडे, वह्या, पुस्तकं वगैरे शैक्षणिक साहित्य मिळवून दिलं जातं। आमची शाळा यावर्षी आपल्या शाळेला वर्ग खोल्या कमी पडत आहेत। आपल्याकडे साहेब 4 वर्ग खोल्या शैक्षणिक शिकवण्यासाठी, प्रत्येक वर्गामध्ये 2-2 वर्ग बसतात, तर आपल्या शाळेला 2 वर्गाची 2 खोल्यांची आवश्यकता आहे। बालवाडीचा पट आपला जवळजवळ 45 पट आहे, त्यामुळे बालवाडीसाठी वर्ग खोल्या कमी पडतात आणि महापालिकेमार्फत
आमच्या शाळेला या 2 वर्ग खोल्या उपलब्ध करून द्याव्यात अशी मी विनंती करतो. संघटनेतर्फे आज जे उपक्रम राबवण्यात येत आहे हे एक कौतुक करण्यासारखं आहे. आता ही प्राथमिक शाळा 24 नंबर येथे सगळी गोरगरीब असं सरांनी उल्लेख केला, गरीब अत्यंत गरीब मुलं शिकायला आहेत. सर मी जास्त काय बोलत नाही. आमच्या सिनियर नगरसेवक आहेत राजेश नाईक साहेब, त्यांच्या वतीने मी बोलतो. शाळेला जे काही महापालिकेतर्फे तुम्हाला आवश्यकता आहे ते आमच्याकडे तुम्ही मागणी करा. तुमच्या शाळेच्या जवळपास सांगली जिल्ह्याचे खासदार राहतात, त्यामुळं या शाळेला काय अडचण येणार नाही. राहिलं भाग 2 तुम्हाला रूम्स बांधून द्यायची जागा उपलब्ध दिसते इथं, तर ती आम्ही आयुक्त मॅडमला भेटून तुम्हाला ती पूर्तता पूर्ण करून द्यायची व्यवस्था करेल. आणि त्याच्या अतिरिक्त आणि तुम्हाला काय डिजिटल टाईप करायचं असेल तर आपण करूया. मागच्या काउन्सिलला आम्ही होतो त्यावेळी 45 नंबर शाळा एक चांगल्या पद्धतीची शाळा, त्याचं पूर्ण मी त्याचं हे घेतलं होतं आणि ते पूर्ण कापडणे साहेब तात्कालीन आमचे आयुक्त होते, त्यांनी सहकार करून त्यांनी पूर्ण शाळेचं डिजिटल शाळा करून दिली. तर असंच इथं पण आपण करू एवढीच ग्वाही देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराज. जय हिंद वाहन प्रतिनिधी संघटनेच्या वतीनं शाळा क्रमांक 24मध्ये आज ज्या शालेय साहित्याचं वाटप करण्यात आलं. जय हिंद वाहन प्रतिनिधी संघटना ही चांगली सामाजिक बांधिलकी जपून काम करत आहे आणि त्या सर्व पदाधिकाऱ्यांना आम्ही शुभेच्छा देतो. येणाऱ्या विद्यार्थ्यांचं भविष्य तुम्ही घडवण्याचं काम करत आहेत, त्यामुळे त्यांची संघटना अशीच सामाजिक क्षेत्रात प्रगतीवर वळावं शुभेच्छा देतो. महापालिकेची शाळेत पटसंख्या कमी होत चाललेल्या आहेत, खाजगी शाळेमध्ये चाललेल्या आहेत आणि आज या वाहन याने वया वाटप केलं आहे, त्याबद्दल तुमची काय भूमिका? शाळेची महापालिकेच्या शाळेची संख्या निश्चित कमी होत चाललेली आहे, पण काही अशा प्रतिनिधीमुळंच शाळेचं पटसंख्या टिकण्याचं काम करतात. गोरगरीब कामगार मजूरच्या मुलं इथे या शाळेत भाग घेतात. त्यांना हे जे शालेय शिक्षणाची जी अडचण असते ते अशा सामाजिक संघटनेमुळं उभारल्यामुळं ते चांगलंच मुलांची पटसंख्या टिकून येते. तरी पण महापालिकेच्या ह्याच्यातून ज्या वर्ग खोल्या आणि बाकीच्या ज्या स्वच्छता स्टाफ ज्या असतील ते आम्ही महापालिकेत प्रश्न मांडू आणि लवकरच त्याचं निराकरण करून इथल्या समस्या सोडवून करतो. जय हिंद वाहन प्रतिनिधी संघटना महाराष्ट्र राज्य सांगली. जय हिंद वाहन प्रतिनिधी संघटनेच्या वतीने शाळा नंबर 24 मराठी मुलांची शाळा महानगरपालिका सांगली येथे गरजू विद्यार्थ्यांच्यासाठी मोफत वया वाटपाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. शाळेत पट कमी आहे, परंतु ही शासनाची जिम्मेदारी पट वाढवायची, पण शासनाने काही वाढवलेलं नाही आहे. परंतु आम्ही जे आत्ता जे शिक्षण घेतात मुलं त्यांच्यासाठी वया, पुस्तकं, कंपास हे वाटपाचा कार्यक्रम आम्ही संघटनेच्या वतीने केला आहे आणि इथून पुढील भावी भविष्यात संघटनेच्या वतीने सामाजिक उपक्रम राबवण्याचा प्रयत्न करणार आहे. तुमच्या ह्या कार्यक्रमामध्ये प्रमुख उपस्थित कोणाची होती? माननीय जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजेश नाईक आणि नगरसेवक फिरोज पठाण ही उपस्थिती आणि त्यांचंही मार्गदर्शन आम्हाला चांगल्या पद्धतीने मिळालेलं आहे. आज तुमच्या संस्थेला विचार काय आले, म्हणजे ह्या शाळेत तुम्ही वया वाटप, कंपास वाटप का विचार आला? मराठी शाळेत शिकणारी मुलं ही गरिबांची असतात, वंचित असतात, त्यांना कुठल्याही सुविधा प्राप्त होत नाहीत. म्हणून हा सगळा विचार करून आम्ही संघटनेच्या वतीने एक मीटिंग घेतली आणि त्या मीटिंगमध्ये असं ठरवलं की जे वंचित पोरं आहेत, जे गोरगरिबांची मुलं आहेत, त्यांना काहीतरी आपल्याला दिलं पाहिजे. कारण आपण जर आत्ता त्यांना मदत नाही केलं तर त्यांना पुढची त्यांची जी प्रगती आहे ती प्रगती होणार नाही. ती प्रगती होण्यासाठी आमच्या संस्थेच्या वतीनं आम्ही त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी वह्या वाटपाचा आणि कंपास जे काही शैक्षणिक उपयोगी कार्यक्रम वगैरे आहेत, वस्तू साहित्य ते आम्ही देण्याचा प्रयत्न केला. महानगरपालिके शाळेत पटसंख्या कमी होत चाललेल्या आहेत, हे शाळेत दुर्लक्ष करत आहेत, शाळेत आर्थिक वर्ग नाहीत, तर त्यासाठी तुमची भूमिका काय? ह्यासाठी आम्ही महानगरपालिकेने काय पाठपुरावा करणार आहे, आयुक्त साहेबांना पण भेटणार आहे. जास्तीत जास्त मुलं गोरगरिबांची इथे शाळेत आली पाहिजे, शिकली पाहिजे, सुविधा दिली पाहिजेत त्यांना. यासाठी आम्ही आयुक्त साहेबांच्याकडे पाठपुरावा करणार.